हॅलो एव्हरीवन. सो 2 व्हिडिओ अपलोड मी नाही करू शकली बिकॉज मी जिथे होती इट वॉज अ मेडिटेशन रिट्रीट. सो बेसिकली जेव्हा पण मी एक स्पिरिच्युअल ब्रेक घेते आणि अशा ॲटमॉस्फिअरमध्ये जाते तिथे माझं मन नाही करत की मी कोणाशी बोलू किंवा मी इवन माझे फोन पण सायलेंटवरती असतात. सायलेंटपेक्षा जास्त म्हणाल तर डू नॉट डिस्टर्बवरती असतात. सो खूप छान एनर्जी घेऊन मी रिटर्न आलेली आहे. सो यू कॅन फील विथ माय ऑरा. सो आजचा जो टॉपिक आहे हा खूप इम्पॉर्टंट होणार आहे आणि तो टॉपिक आहे की प्रॉब्लेम्स, की आपल्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स काय येतात. सो बेसिकली प्रॉब्लेम्स हे कधी प्रॉब्लेम्स नसतातच. आपल्याला असं वाटतं की अरे माझ्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स आलेत. सो प्रत्येकाला ना त्यांचे प्रॉब्लेम हे खूप जास्त वाटत असतात. सो मला पण असं वाटायचं की नाही माझे प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत बिकॉज त्यांनी अवघी 1.5 वर्षाची होती जेव्हा विकी गेला आणि आमचं 7 इयर्सचं जे रिलेशनशिप होतं, म्हणजे रिलेशनशिप आधीपासून होतं पण 7 वर्षाचं लग्न अचानक एका रात्रीत संपणं, 5 दिवसाच्या आतमध्येच आपण कोणाला तरी गमावणं, ह्याच्यापेक्षा मोठं दुःख कुठलंच नसतं असं मला वाटत होतं. पण देन त्याच्यातून पण मी बाहेर पडली. सो माझी पूर्ण जर लाईफ जर्नी मी तुम्हाला सांगणार आहे एका व्हिडिओमध्ये. सो त्याच्यासाठी मला एक निवांत वेळ असायला हवा बिकॉज आता मी माझ्या घरी आहे आणि पाठी जे बघताय तुम्ही ते तनियाचं विजन बोर्ड आहेत आणि वरती जे आहेत ते माझे सगळे गुरु आहेत. सो बेसिकली लाईफमध्ये प्रॉब्लेम्स काय येतात ह्याचं आज मी तुम्हाला खूप छान एक्झाम्पल सांगणार आहे. जेव्हा जेव्हा आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात ना तेव्हा नक्कीच ते आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी येत असतात. पण आपल्याला हे तेव्हा कधीच नाही कळत, आपल्याला नंतर कळत असतं बिकॉज त्या प्रॉब्लेम्समुळे आपण कुठेतरी पोहोचत असतो. सो आज तुम्हीही कुठल्या तरी प्रॉब्लेम्समध्ये होतात म्हणून कदाचित माझा व्हिडिओ बघत असाल किंवा म्हणून माझ्याकडून क्रिस्टल्स घेतले असतील. सो जेव्हा आपण प्रॉब्लेम्समध्ये असतो तेव्हा आपण त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असतो आणि त्या मार्गामध्ये आपल्याला खरा परमेश्वर सापडत असतो. आणि खरा परमेश्वर हा बाहेर कुठेच नसून आपल्या आतमध्ये आहे हे समजण्यासाठी पण खूप वेळ लागतो बरं. सो जेव्हा मी माझी जर्नी सुरू केली होती, सो माझी ही जर्नी तुमच्याप्रमाणे लॉ ऑफ अट्रॅक्शननी सुरू झाली होती एका साध्या पुस्तकाने. आणि त्याच्यानंतर लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड जेव्हा मी वाचलं विकी गेल्यानंतर, भगवद्गीता जेव्हा मी वाचली तर दुःखात ती तुम्हाला वेगळ्या प्रकारे कळते. शेवटी सगळे धर्मग्रंथ हे एकच एज्युकेशन तुम्हाला देत असतात पण आता ते इतकं सगळं टीचिंग मॅन्युप्युलेट झालं आहे ना की आपण खरा अर्थ बाजूला ठेवून दुसऱ्या अर्थाकडे जातो. सो परमेश्वर हा आपल्या आतमध्येच असतो आणि तोच आपल्याला शोधायचा असतो आणि हीच ती जर्नी आहे की आपल्याला आपल्या हायर सेल्फशी कनेक्ट करायचं असतं. सो आपली हायर सेल्फ म्हणजे कोण, की तुमची जी आत्मा जिने हा जन्म निवडला तुमच्यासाठी. सो तिच्याशी कनेक्ट होण्यासाठी मेडिटेशन हा एकमात्र फ्री ऑफ कॉस्ट उपाय आहे. सो त्यांनी ही जर्नी सुरू होते. सो मी तिथे का पोचली, कारण माझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स आले म्हणून मी तिथे पोचली. सगळं ठीक होतंच होतं की परत दुसरे प्रॉब्लेम्स आले बिझनेसमध्ये म्हणून आणखीन जर्नी वाढली. सो जेव्हा एकापाठोपाठ एक प्रॉब्लेम्स येत जातात ना, सो तुम्ही स्पिरिच्युॲलिटीमध्ये एक एक शिडी वरती जात असता. सो प्रॉब्लेम्स हे कधी प्रॉब्लेम्स नव्हतेच. तुम्ही इथे खाण्यासाठी, झोपण्यासाठी, काम करण्यासाठी ह्या सगळ्यांसाठी कधी आलाच नव्हतात. पृथ्वीवरती आपण होतो ॲज अ आत्मा म्हणून इव्हॉल्व्ह होण्यासाठी. सो जेव्हा आपण बघतो एखाद्या माणसाला जाताना, सो करोडपती जरी असला किंवा एक साधारण माणूस जरी असला तरी जाताना तो इथून फक्त त्यांनी किती तो अपग्रेड झाला आहे हेच घेऊन जाऊ शकतो. सो आपण म्हणतो की आपण इथून काय घेऊन जाणार आहोत. सो आपण केलेली चांगली कर्म आणि आपण ॲज अ सोल किती इव्हॉल्व झालो हे आपण इथून घेऊन जाणार असतो. सो जेव्हा आपण इथून जातो तेव्हा एक चमचासुद्धा इथून आपल्याला नेता येत नाही. आणि मी खूप जवळून डेथ्स बघितल्यात. मी कधीच आयुष्यात प्रेत काय असतं हे कधीच बघितलं नव्हतं, कारण आईवडिलांनी त्या सगळ्यांपासून लांब ठेवलं होतं आणि घरातही अशा कधीच घटना घडल्या नव्हत्या. सगळ्यात पहिला जर मी माझ्या लाईफमधलं डेथ जवळून बघितलं असेल तर ते फक्त माझ्या हजबंडचंच होतं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती मानसिक धक्का असेल तो माझ्यासाठी. पण त्या प्रॉब्लेम्समधून पण मला स्पिरिच्युअलिटी भेटली. त्याच्यामुळे मी
माणूस म्हणून पुढे जाऊ शकली. आणि आज मी जेव्हा इतक्या लोकांना मदत करते तेव्हा मला कळतं की नाही, कदाचित माझा जन्म लोकांसाठी झाला होता, म्हणून देवाने ते सगळं माझ्यासोबत घडवलं आणि इट्स ओके. आता मी कम्प्लिटली आउट ऑफ दॅट आहे आणि मी त्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केलेल्या आहेत. तुम्हाला माझ्या बोलण्यातून जाणवत असेल की मी माझ्या पास्टशी आता अटॅच नाही आहे. बिकॉज जे व्हायचं होतं ते झालं, ते आपण कधीच बदलू शकत नाही. ह्याचप्रमाणे मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यात आत्ता जो प्रॉब्लेम आहे ना, जेव्हा 9 वर्ष आधी माझ्यासोबत हे सगळं घडत होतं, सो तेव्हा मला असं वाटायचं की कसं होईल, काय होईल. पण आज मी 2017 टू 2025च्या एंडच्या प्रवासात तुम्हाला सांगते की माझ्यासोबत जे काही झालं ना, ते डिवाईन प्लॅननीच झालं आणि सगळं छान झालं. कुठलीच गोष्ट वाईट नसते. प्रत्येक माणसाची एक जर्नी असते, तो ती जर्नी घेऊन येतो आणि निघून जातो. पण त्याच्यातून आपण काय शिकू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ठरवायच्या असतात. एक तर तुम्ही रडत राहू शकता किंवा दुसरं तुमचा लेसन घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. सो जेव्हा मला प्रत्येकजण सांगतात की नाही मॅम, माझा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, सो प्रत्येकालाच आपले प्रॉब्लेम मोठे वाटत असतात. पण ते प्रॉब्लेम्स ना काही अपॉर्च्युनिटीज पण घेऊन आलेले असतात बरं आपल्याकडे. आणि ती अपॉर्च्युनिटी कधी मनी वाईज नसते, ती अपॉर्च्युनिटी असते एक ह्युमन म्हणून चांगलं बनण्याची. सो मी नेहमीच सांगते की माझं फेवरेट गाणं आहे की माणसाने माणसाशी माणसासम वागणे. सो पाणी फाउंडेशनच्या ह्याच्यामध्ये त्यांनी गायलं आहे, तुम्ही नक्की ते गाणं ऐका. यू विल अंडरस्टँड की व्हॉट आय मीन टू से. आपल्याला एक असं जग तयार करायचं आहे ना, जिथे प्रत्येकाने एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे. जरी हे इम्पॉसिबल वाटत असलं तरी ते इम्पॉसिबल नाही आहे, ते पॉसिबल होऊ शकतं. मी अजून माझ्या खूप टीचिंग्स तुमच्यासोबत शेअर नाही करत आहे बिकॉज ह्या चॅनलची जस्ट बिगिनिंग आहे. पण जे मी त्या रिट्रीटमधून घेऊन आले त्याचा अंश मी तुम्हाला सांगू शकते की तुमच्यातच सगळं काही लपलेलं आहे, तुमच्यातच तो खजाना आहे आणि तोच तुम्हाला शोधून काढायचा आहे. बाकी तुमच्या आजूबाजूला जे सगळं चाललं आहे ना, ते हे सगळं एक मॅनिप्युलेशन आहे. तुम्ही एका अशा वर्ल्डमध्ये आहात जिथे तुमची हायर कॉन्शियसनेस स्वप्न बघते आणि त्या स्वप्नात तुम्हाला वाटतं की प्रॉब्लेम्स आहेत, पण ते प्रॉब्लेम जाण्यासाठीच आलेले आहेत. सो जेव्हा एक प्रॉब्लेम येत असतो तो जाण्यासाठीच येत असतो. सो तुम्ही आठवा ना, तुमच्या पण आयुष्यामध्ये 7-8 वर्ष आधी वेगळे प्रॉब्लेम्स असतील, पण आता ते प्रॉब्लेम्स नाही आहेत, राईट. आता दुसरे प्रॉब्लेम्स आहेत. सो आता माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम बदलले आहेत, पण जेव्हा ते पण आले त्याच्यानंतरच मी आणखीन काही ना काही करत असते ना. सो आपण मेडिटेशन करतो, आपण स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो, आपण आणखीन लर्निंग्स घेतो, आपण आणखीन लोकांशी कनेक्ट होतो, नवीन नवीन ग्रुपशी कनेक्ट होतो की आपल्याला आणखीन काय करता येईल, आपल्याला आणखीन कसं आपली सिच्युएशन ठीक करता येईल. सो सिच्युएशन ठीक करणं हा तर फक्त देवाच्या रूपामध्ये एक बहाणा आहे, पण माणसाला तर आपले प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतात. पण परमेश्वराला तुम्हाला घडवायचं असतं. आणि मला फक्त एकच सांगायचं आहे की परमपिता परमात्मा परमेश्वर हा एकच असतो शेवटी. वेगवेगळी जी रूपं आहेत ना, ती माणसांनी बनवलेली आहेत. सो कन्फ्यूज होऊ नका, तुमच्या प्रॉब्लेम्सना घेऊन इथे तिथे धावू नका. शांत राहा, एका ठिकाणी बसा. ह्या प्रॉब्लेममधून आपण आपलं बेस्ट पॉसिबल सोल्युशन काय काढू शकतो किंवा तुम्हाला काय हवं आहे ह्याचा विचार करा. सो उद्यापासून जे व्हिडिओज येतील ना, ते आपण चांगलं आयुष्य कसं क्रिएट करू शकतो ह्याच्यावरती असतील. कदाचित माझं टीचिंग तुम्हाला आज नाही आवडणार, कारण मी काही तुम्हाला उपाय देत नाही आहे, मी काही रेमेडीज देत नाही आहे, मी तुम्हाला सांगत नाही आहे की इकडे हळद ठेवा, इथे हे करा. सो आपल्याला ना सवय झाली डिपेंडन्सीची की मी हे केलं तर त्याने ते होणार आहे, मी ते केलं तर त्याने ते होणार आहे. पण कसलीच गरज नाही आहे. हा सगळा बिझनेस आहे. फक्त एकच खरं आहे आणि ते तुमचं तुमच्याशी कनेक्शन. आणि तुमच्या आयुष्यात आलेला प्रत्येक प्रॉब्लेम हा तुम्हाला पुढेच घेऊन जाण्यासाठी आला आहे. सो जेव्हा तुम्ही पाठी वळून बघाल ना, सो जसं तुम्ही तुमच्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये पुढे जाता ना, तसं तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण तुम्हाला बदल दिसायला लागतो. सो पहिला माझा एकच बिझनेस होता, पण आज माझे 5 इन्कम सोर्स आहेत. आणि ते कसे क्रिएट झाले, पहिल्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आला म्हणून मी इथे लक्ष दिलं ना. सो आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक प्रॉब्लेम हा आपल्याला घडवण्यासाठी आलेला असतो. सो कधीच अपसेट होऊ नका कुठल्याच गोष्टीसाठी. सो मी जस्ट मुंबईमध्ये आलेली आहे. आता घरी येऊन मला फक्त 5 मिनटं झाली आहेत. मला कसं असतं की आपण खूप छान लोकांमध्ये असतो, खूप छान एनर्जी असते, प्रत्येकाचे वेगळे विचार असतात. म्हणजे मी खूप शाय पर्सनॅलिटी आहे. मी नाही जास्त लोकांशी मला बोलता येत, पण अशा रिट्रीट्समध्ये माझ्यासोबत ज्या माझ्या फ्रेंड्स असतात त्या बोलत असतात.
सो आम्ही दोघी इंट्रोवर्ट आहोत आणि दोघी ज्या आहेत त्या बिंदास आहेत. सो त्यांच्यासोबत राहून ना मग आपण पण तेच वेगवेगळ्या लोकांशी बोलायला शिकतो. सो मी ऑब्झर्व करते, जगातल्या प्रत्येक कोपऱ्यातून लोकं आले होते. ऑस्ट्रेलियातून आले होते, कॅनडातून आले होते आणि मला असं वाटायचं की मी माझ्या म्हणजे बेसिकली मी रत्नागिरीची, संगमेश्वर माझ्या मम्मीच्या इकडचं, आणि माझ्या हजबंडचं जे गाव होतं ते देवगड म्हणजे मालवण साईडला. सो मला असं वाटायचं की गावी जेव्हा मी जाते ना तर मी खूप प्रॅक्टिस करते मेडिटेशनची वगैरे, कारण खूप फ्री वेळ असतो. सो ह्या वेळेलाच मी विचार करत होती की अरे गावातल्या लोकांना कसं समजणार बरं हे टीचिंग जे मी शिकते आहे, कारण जे मी तुम्हाला आता टीचिंग देते ना ते माझ्यासाठी बेसिक आहे. अजून मी तुम्हाला 90% टीचिंग दिलीच नाही आहे जी मला सुरू करायची आहे, म्हणून तर आपण बेसिकपासून एकत्र आलो आहे ना. सो मला असं वाटायचं की मी कसं सांगेन ह्यांना कसं पटेल, कारण यांना असं आपण क्रिस्टल जरी घातलं तरी वेगळं वाटतं काहीतरी. पण तुम्ही बिलीव्ह नाही करणार, 2 नाही 3 जणं तिथून देवगडवरून आले होते आणि मी विचार केला की इतक्या ओपन कन्व्हर्सेशनसाठी म्हणजे एक्सेप्टन्स लागतो. कारण तुम्ही जेव्हा एखादी नवीन टीचिंग तुमच्या लाईफमध्ये आणता ना, सो तुमचे फार जुने बिलीव्स तुटत असतात. तुम्हाला असं कळतं की नाही, तुम्ही आतापर्यंत जे करत होता ते रॉंग आहे. सो ते एक्सेप्ट करायला जिगर लागतं, कारण की आपली कॉन्शियसनेस ना तयारच नाही आहे अजून हायर लेवलचं नॉलेज घेण्यासाठी. सो मी त्यांना पाहिलं आणि मी शॉक झाले की माझ्यापेक्षा जास्त त्यांना कळतं आहे. सो आय रिअली फेल्ट की बघा हे पण माझं मॅट्रिक्स होतं की गावापर्यंत ही टीचिंग पोचू शकत नाही, पण आता बी जे आहे ते तिकडे पण गेलेलं आहे. सो खूप भोळसट कल्पनांमध्ये आपण अडकलो आहे, खूप भोळसट रेमेडीजमध्ये अडकलो आहे. या सगळ्यातून बाहेर पडण्याचा टाईम आला आहे. स्वतःला विचारा किती काय केलं आणि काय झालं. असं नाही आहे की मी हे सगळं तुम्हाला सांगते म्हणजे मी नाही केले. मी सुद्धा गोल्डन घड्याळ, त्रिकोणी घड्याळ, ये लेलो वो लेलो सगळ्या गोष्टी करून झालेली होती. नंतर जेव्हा नव्हतं हो तेव्हा मी विचार करायची की नाही, काहीतरी मिसिंग आहे, हे सगळं करून आपल्याला काही नाही भेटणार आहे. आणि जसं जसं मला समजायला लागलं ना, सो फायनली आय गॉट माय डेस्टिनेशन आणि आज मी तुमच्यासमोर आहे. सो प्रॉब्लेम हा ना एक अपॉर्च्युनिटी घेऊन आलेला असतो. सो आता तुम्ही जिथे आहात ना तिथे तुम्ही राहणार नाही आहात जास्त वेळ. ह्याच्यातून बाहेर पडा, मेंटली स्वतःला प्रिपेअर करा की नाही काहीतरी खूप छान होणार आहे. सो जे तुम्ही क्रिएट करता ना तेच तुमच्या आयुष्यात घडत असतं. सो प्रत्येक प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही 2 वर्षांनी बघाल, जसं विकीचं जाणं तेव्हा मी तर खूप म्हणजे खूप मोठ्या ट्रॉमामध्ये होती. म्हणजे मी तुम्हाला सांगूही नाही शकत की म्हणजे मला आता आठवून हसायला येतं. म्हणजे मी इतकी रडत होती, मला असं वाटत होतं की मी त्याला वाचवू नाही शकली आणि म्हणजे मी तर आणखीन काहीतरी करायला हवं होतं. जबकी ही वॉज इन अ बेस्ट हॉस्पिटल, धीरूभाई अंबानीमध्ये होता तो. सो ही वॉज इन अ बेस्ट हॉस्पिटल, कुठली ट्रीटमेंट किंवा काही कमी नाही झाली त्याला. पण तेव्हा मला असं वाटत होतं की नाही माझ्यामुळे, म्हणजे मी आत्मग्लानीमध्ये आले होते आणि मला असं वाटत होतं, म्हणजे मी डॉक्टरांच्या अक्षरशः पाय पडले होते आणि म्हणाले होते की नाही तुम्ही माझे सगळे ऑर्गन्स त्याला देऊन टाका पण त्याला वाचवा, मी गेली तरी चालेल. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की आपल्यामुळे काहीतरी होतं आहे, आपण याला वाचवू शकलो असतो. सो तेव्हाची सोनाली आणि आत्ताची सोनाली, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला असंच सांगते किंवा असंच समजवते, पण ना जे खरं असतं ना त्याचे व्हायब्रेशन्स असतात आणि ते व्हायब्रेशन समोरच्यापर्यंत पोहोचत असतात. सो त्याच्यासाठी कुठल्याही ड्रामाची गरज नसते. आणि असं नाही आहे की आपण रडलो म्हणजे आपलं दुःख खूप मोठं असतं. दुःख जे असतं ना त्याचेही व्हायब्रेशन्स असतात. तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचं आहे. सो समजून घ्या. ती सोनाली जर तुम्हाला आज सांगू शकते ना की जे होतं ते चांगल्यासाठी होतं, तर तुमच्याही आयुष्यात आता जे होतं आहे ना ते तुमच्या वाईटासाठी नाही होत आहे. तुमच्या आलेल्या प्रॉब्लेम्समुळे तुम्ही माझ्याशी कनेक्ट झालात, राईट. सो अदरवाईज आपली पण फ्रेंडशिप कशी झाली असती. सो मी तुमची स्पिरिच्युअल फ्रेंड होऊच शकली नसती आणि मी जे शिकली एवढ्या वर्षांमध्ये ते मी तुम्हाला कसं सांगू शकली असती. सो तुमच्याकडे खूप करोडो रुपये असणं म्हणजे सक्सेस कधीच नसतं. तुम्ही जिथे आहात तिथे हॅपी राहणं, तुम्हाला जितकी गरज आहे तितकं तुमच्याकडे असणं हे अबंडन्स असतं. सो उद्या भेटूया. आता मला वाइंड अप करावं लागेल बिकॉज मला फार रिप्लाय करायचे आहेत. 3 मोबाईल आहेत, तिन्ही वाजून इतके मिस कॉल्स क्रिएट झालेत. सो कामावरती पण लक्ष द्यायचं आहे. सो उद्या भेटूया आणि उद्याचा जो टॉपिक असणार आहे ते असणार आहे मॅनिफेस्टेशन्स. सो उद्यापासून रेग्युलर व्हिडिओज येणार आहेत. सो खूप छान राहा, मस्त राहा. प्रॉब्लेम्सना पण एन्जॉय करा. जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम्सला घाबरणं सोडाल ना तेव्हा तुमचं लर्निंग कंप्लीट होतील आणि तो प्रॉब्लेम तुम्हाला घाबरेल.
जिससे आप ज़्यादा डरेंगे वो आपको डराएगा. सो प्रॉब्लेम्सपासून कधीच घाबरू नका, कारण कुठलाच प्रॉब्लेम वाईट नसतोच मुळी. म्हणजे जर मी तुम्हाला हे माझ्या नवऱ्याच्या जाण्याच्या इन्सिडेंट्सवरून सांगू शकते. म्हणजे विचार करा, हातात 1.5 वर्षाचं बाळ आहे आणि घरी आले, म्हणजे हॉस्पिटलमध्ये होते मी 5 डेज. घरी आली तर पाहते मम्मी देवाला शिव्या घालते की माझ्या मुलीसोबत काय केलं. माझ्या सासूला फिट्सवर फिट्स येत होत्या, बिकॉज वाईफपेक्षा आई जास्त जवळची असते ना. सो आपण एखाद्या मुलाला मोठं करायचं 30 वर्षापर्यंत आणि अचानक त्याचं जाणं जेव्हा होतं ना, सो मी ना हे सगळं फार जवळून बघितलं आहे. आणि तेव्हा तुम्हाला कळतं ना की तुम्हाला रडायचं नाही आहे. आणि तेव्हा असं वाटतं की नाही, आपल्याला स्ट्रॉंग राहायचं आहे, आपल्याला बघून ते स्ट्रॉंग राहणार आहेत. सो असं नाही आहे की मी तुम्हाला कुठल्याही गोष्टी सांगते. जे मी फील केलं, जे मी जगले, ज्याच्यातून मी बाहेर पडली आणि आज त्या गोष्टी मला अपॉर्च्युनिटी वाटू शकतात. सो तुमच्या पण लाईफमध्ये आज जो कोणता प्रॉब्लेम आहे ना, तो फार छोटा असेल ह्याच्यासमोर. सो कितीही मोठं टेन्शन असू दे, मी ॲज अ स्पिरिच्युअल फ्रेंड तुम्हाला सांगते, सगळं छान आहे आणि सगळं व्यवस्थितच होणार आहे. आणि जर देव दुःख देतो तर त्या दुःखातून बाहेर पडण्याची शक्तीसुद्धा तो देतो. बिकॉज ही स्टोरी आपण लिहिली आपल्या जन्माआधी. सो आपण आपल्यासाठी कधीच वाईट नाही लिहू शकत. स्टोरी ह्याच्यासाठी एकदम डेंजरस असते, अप अँड डाऊनवाली. कारण जर दुःखच नाही आलं तर सुखाची मजा कशी घेता येईल. तुम्हाला जर रोज चांगलंच जेवण भेटलं तर तुम्हाला खराब जेवण काय असतं किंवा चांगलं जेवण काय असतं ह्याचं सॅटिस्फॅक्शन कधीच नसणार ना. जसं आता मी बाहेर जाऊन आली, रोज पनीर 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 खाऊन मी वैतागले. सो जर मला समजा दाल खिचडी भेटली नाही तर मला समजेल का की घरच्या जेवणाची आणि बाहेरच्या जेवणाची चव काय आहे. सो देव ना कधीच आपल्या लाईफला प्लेन ठेवत नाही. कारण तुम्हीच विचार करा, तुम्ही एखादा मूवी बघायला गेलात आणि त्याच्यामध्ये सगळे हॅपी 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 एंडिंग आहे, आवडेल का तुम्हाला बघायला. सो तुम्ही का असा बर्थ निवडणार प्लेन. सो हीच मजा असते. ही जी वळणं आहेत ना, ही तुमच्या सोलला इव्हॉल्व करण्यासाठी आल्यात. सो आज ॲज अ सोल म्हणून मी इव्हॉल्व झाले. आणि तुमचं दिसणं, तुम्ही कशा आहात हे काही मायने नाही ठेवत. तुमचं ऑरा, तुमचं ज्ञान, जे प्याप्या प्याप्या करायची गरज नसते, ते समोरच्याला ऑटोमॅटिकली समजतं. सो समजून घ्या मला जे सांगायचं. आणि काहीही प्रश्न असतील बिनधास्त विचारा. आणि तुम्हाला पण वाटतं आहे का जे मी बोलते ते खरं आहे, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बिकॉज जेव्हा तुम्ही मला कमेंट्स करता ना, तर मला फार बरं वाटतं. मला असं वाटतं की नाही, आपण ह्या लोकांशी कनेक्टेड आहोत, ही आपली फॅमिली आहे, ही आपली सोल फॅमिली आहे. सो फार बरं वाटलं आज 3 दिवसानंतर. ॲक्च्युली आधीचे व्हिडिओ रेकॉर्डेड होते. मी 5 डेज तिथे काहीच केलेलं नाही आहे. मी फक्त इनर वर्क केलं आहे. आणि मी फार कमी मोबाईल वापरला आहे. आणि असं नाही आहे, म्हणजे मीही समजते की अजून मीही माझ्यावरती काम करते आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मलासुद्धा चेंज करायच्यात माझ्या लाईफमध्ये. सो ही जर्नी कधी संपणार नाही आहे. हे काम तर आपण सतत करतच राहणार आहोत. सो समजून घ्या, जे काही होतं आहे ते तुमच्यासाठी होतं आहे आणि जे काही होणार आहे तेही तुमच्यासाठी होणार आहे. सो बस रिलॅक्स करा, शांत राहा. अमेझिंग आयुष्य आहे. बोलते ना, कुछ कुछ खट्टी कुछ कुछ मिठी. सो अमेझिंग आयुष्य आहे. जेव्हा हे आयुष्य संपेल ना, तेव्हा देव हे कधीच नाही विचारणार, बाई ग कपडे किती धुतलेस, बाई ग मंदिरात जाऊन डेकोरेशन्स किती केलेस, बाई ग किती आरती केलीस. देव विचारणार की ॲज अ सोल म्हणून तू किती इव्हॉल्व झालीस. सो तुझी प्रगती काय आहे, ज्या प्रगतीसाठी मी तुला पृथ्वीवरती पाठवलं होतं. सो ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुमच्याकडे नसेल ना, तर मग काहीच अर्थ राहणार नाही आहे. सो म्हणून सांगते, दुसऱ्यांचीही काळजी घ्या, प्रत्येकावर प्रेम करायचं. आता मी आले, मीही घरी काम करणार आहे, पण ते करता करता स्वतःसाठी पण थोडासा वेळ काढून जन्मासाठी काहीतरी करा. जर तुम्हाला किड्या मुंग्यांसारखंच मरून जायचं आहे तर इट्स युअर चॉईस. बट जर काहीतरी करून जायचं आहे तर आता पहिलं स्वतःवर काम करा. बाकीच्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत. सो उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल द टाईम, बाय बाय. आणि हे जे तुम्हाला पाठी दिसत आहेत ना, हे मी तनयासाठी विजन बोर्ड्स बनवलेत. सी दिसते ना सेम तनया. सो मी तनयाचं कार्टून बनवलं होतं आणि मी त्याच्यावरती शी इज इटिंग हेल्थ, म्हणजे तिला हेल्दी इटिंग हॅबिट्स आहे, ती पब्लिक स्पीकर आहे, ती पुस्तकं वाचते, ती रीडिंग करते. आणि मी खरं सांगते
मी कधीच तनयाला घेऊन टेन्शन नाही घेत, म्हणून सगळ्या गोष्टी ती ऑटोमॅटिकली करत असते. ज्या बायका टेन्शन घेतात त्या आपल्या मुलांना पण टेन्शनच देतात, आणि ज्या आपल्या मुलांना फ्रीडम देतात आणि चांगले संस्कार देतात. चांगले संस्कार म्हणजे हे नाही मोठ्यांच्या पाया पडा, उठा, बसा. चांगले संस्कार म्हणजे त्यांना स्वतःवरती कॉन्फिडन्स करायला, पॉझिटिव्ह बोलायला, अफर्मेशन्स करायला, शांत राहायला, मेडिटेशन करायला शिकवतात. त्यांचीच मुलं फार पुढे जातात. सो जग बदलतं आहे, तुम्हालाही बदलायला हवं. प्रॉब्लेम्सना अपॉर्च्युनिटी म्हणून आज ॲक्सेप्ट करायला हवं, कारण आज नाही केलं तर कधीच नाही होणार. आणि जे काही होतं आहे ते जाण्यासाठीच तर होतं आहे. आज जो प्रॉब्लेम आहे तो 2 दिवसांनी नसणार आहे, आणि 2 दिवसांनी जो असणार आहे तो आता तर नाही आहे ना. सो जस्ट नावमध्ये राहा, रिलॅक्स राहा. सो माझी फ्रेंड, माझी बेस्ट फ्रेंड आहे प्रियांका, ते लोक म्हणजे त्यांना जसं हवं तसं घर तिच्या पप्पांना हवं होतं. 20-30 इयर्सपासून ती पप्पांच्या पाठी लागली होती, घर घ्या, घर घ्या, घर घ्या. आज फायनली मला तिचा व्हिडिओ कॉल आला होता, बिकॉज मी ट्रॅव्हलिंगमध्ये होती. असा एकही दिवस जात नाही जेव्हा मी प्रियांकाला भेटत नाही. बट आज फायनली त्यांना त्यांच्या घराच्या कीज भेटल्या, आणि तिच्या पप्पांनी फायनली मालाडसारख्या ठिकाणी 2 BHK घेतला, आणि द एंट्रन्स वॉज सो ह्यूज. सो मी म्हणाली तिला की बघ, आपला प्लॅन एवढूसा असतो, पण देवाला आपल्याला एवढं द्यायचं असतं. पण विश्वास असायला हवा आणि शांतता असायला हवी मनामध्ये. देव सगळ्यांसाठी सगळं करत असतो, आणि तुमचा देव म्हणजे तुमच्यातच आहे. तो कुठे बाहेर नाही आहे, तो कुठल्याही स्वरूपात नाही आहे, तो तुमच्या स्वरूपात तुमच्यामध्ये आहे. खूप गोष्टी सांगेन मी तुम्हाला हळूहळू. आपण ही जर्नी हळूहळू सुरू करूया. एका वर्षात आय प्रॉमिस यू की यू विल बी नॉट द सेम पर्सन जो आज इथे हा व्हिडिओ बघून बसतोय. सो मी तुम्हाला खूप साध्या आणि सोप्या गोष्टी सांगणार आहेत, आणि ह्या परमनंट आहेत बरं, मॅगीसारख्या नाहीत इन्स्टंट. आज ये नंबर लिखा हात में, कल पैसा आ जाएगा, ऐसा कभी नहीं होता है. मी सुद्धा हे सगळं करून झाले आहे, म्हणून तुम्हाला सांगते. सो सगळ्या गोष्टी तुमच्या विश्वासामुळे होत असतात, बाकी काही नसतं. ओके. सो उद्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सकट. त्याच्यात मी तुम्हाला समजवणार आहे मॅनिफेस्टेशन्स काय असतात. सो बाय बाय.